हॅलो श्रीराम. मी डॉक्टर माधुरी नाडकर्णी MBBS. वाशीत माझा 35-40 वर्ष दवाखाना होता. 10-12 वर्षांपूर्वी मी वाशी सोडून नेरुळला माझ्या मुलाबरोबर आले. इथल्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये मी सभासद आहे आणि तिथेच अगदी दीड महिन्यापूर्वीच श्री मनोहर जमादार साहेबांची ओळख झाली. तोंड ओळख नाही, फक्त नावानेच झाली होती तेव्हा. आणि अगदी 1.5-2 महिन्यापूर्वी त्यांनी माझ्या एखाद्या पोस्टवर मेसेज करून अभिप्राय कळवला आणि त्यानंतर आमच्या घरी मित्रमंडळींबरोबर यांना पण भेटले. त्यानंतर रोजच आमचे छान देवाचे मेसेज, माझ्या गुरूंचे गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं आणि बोधवाक्य, त्यांचे अग्निहोत्राविषयी काही फोटो आणि मेसेजेस वगैरे कॉमन आवडीच्या विषयांवर देवाणघेवाण मेसेजेसची व्हायला लागली. आता तर ते मला मोठ्या भावासारखेच वाटतात. धार्मिक धाग्याने बांधले गेलेले असल्यामुळे हे नाते अतूट वाटते. ते स्टेट बँकेच्या ब्रांच मॅनेजरचे पद भूषवून सुद्धा त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अनुकरणीय आहे. पुढे कधीतरी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या सहधर्मचारिणींना अर्थात वहिनींना आणि मुलांना भेटायचा मानस आहे. अशी मंडळी या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात भेटणे ही सुद्धा श्रींची कृपाच आहे. अशा या माझ्या वडील बंधूंना त्यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त मी दीर्घायू शुभेच्छा देते आणि त्यांना दीर्घायुर, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान, ऐश्वर्य प्राप्त होऊ देत अशी श्रींकडे नम्र प्रार्थना करते. श्रीराम श्रीराम श्रीराम. माझे मित्र श्रीयुत मनोहरपंत जमादार यांचा 84वा वाढदिवस येत्या 22 मे 2026 रोजी साजरा होत आहे. त्यांना त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मी रवींद्र राऊत आणि माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. त्यांचा स्वभाव हा अतिशय लागवी आणि प्रेमळ असल्यामुळे ते समाजात व बँक कर्मचाऱ्यांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांचा हा मित्रपरिवार खूप मोठा आहे. त्यांना नेहमी सलोख्याचे संबंध ठेवण्याची आवड आहे. त्यामुळं ते अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांना त्यांच्या या 84व्या वाढदिवसानिमित्त व सहस्त्रचंद्र दर्शन कार्यक्रमासाठी आमच्या पुनश्च हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. मित्रवर्य मनोहर, तुझा मेसेज मिळाला, खूप आनंद वाटला की तू 84 वर्षात पदार्पण करत आहेस. आपली खूप जुनी ओळख आहे. तू 1900 साधारणपणे 71-72च्या सुमारास पुणे सिटी ब्रँचला आला होतास बदलून. तेव्हापासून आपली ओळख आहे. आणि त्यानंतर ही ओळख मी जेव्हा पुन्हा मराठवाड्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्रामध्ये क्रेडिट मॅनेजर म्हणून काम करत होतो त्यावेळेला आला. त्यावेळेला मी औसा, लातूर ह्या भागामध्ये फिरत असे, तेव्हा तुझ्या घरी तुझ्या ब्रँचला मी आल्याचं मला आठवत आहे. तुझा हा 84वा वाढदिवस, तुला खूप शुभेच्छा त्यानिमित्त आणि तुला दीर्घायुष्य प्राप्त हो. तुझ्या मुलाची प्रगती चांगली झालेली आहे. तो डॉक्टर झालेला आहे, त्यालाही शुभेच्छा. आणि अशीच प्रगती करून तू शतायुषी व्हावंस अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात अत्यंत महत्त्वपूर्ण अशा एका महान माणसाच्या 84व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेला कार्यक्रम. मी त्यांचा एक चाहता आणि त्यांचा गाववाला. माझं नाव आहे कमलाकर रामराव सावंत. आज वय आहे माझं 62. मी ज्यावेळा शालेय
काळामध्ये माध्यमिक शाळा संपत आलो त्यावेळेला आदरणीय जमादार साहेबांनी मला विचारलं होतं की पुढे काय शिकणार आहेस, शिकताना काय अडचण आली तर तू मला विचार आणि मी तुला सहाय्य करेन. म्हणजे अगदी नोकरीच्या सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा ते इतरांना मदत करायचे. त्यानंतर मी एका सेवेत आलो, दुसरी सेवा सुरू केली आणि तब्बल 39 वर्ष सेवा करीत मी केंद्र प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालो. मधल्या काळामध्ये मला आदरणीय मनोहर जबाबदार यांचे बंधुराज दिलीप जमादार यांनीही नोकरीच्या संदर्भात कुठलीही अडचण आली तर कोणतंही कारण किंवा सबब न सांगता मोठं सहकार्य केलं आहे. त्यासोबतच ज्या वेळेला मनोहर जमादार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे औसा विभागाचे अर्थात औस्याचे मॅनेजर म्हणून काम करत, त्यावेळेला त्यांनी मला बोलवून घेतलं होतं आणि त्यांनी मला विचारलं की तुम्हाला कुठली काय अडचण आहे का, तुम्हाला कोणतं काम पाहिजे का, बँक स्तरावर काय सहकार्य करू शकतो का. आणि निव्वळ ते आश्वासनं देत असं नाही, नवे त्यांनी प्रत्येक वेळेला माझ्या अडीअडचणीला मदत केलेली आहे. आदरणीय जमादार साहेबांचा स्वभाव बोलता आजही इतकी प्रामाणिक आणि इतकी निर्मळ माणसं सेवेत होती, समाजात आहेत, याचा खऱ्या अर्थानं समाजाला सन्मान आहे. एकंदरीत जमादार साहेबांची संपूर्ण जीवन काळाची सेवा पाहता मी जास्त नाही त्यातला फक्त 62 वर्षातून मला कळते तसं साधारण 52 वर्षापर्यंत मी त्यांना बघत असेल. त्यांनी कधीही कुणाचं वाटोळं केलं नाही, कुणालाही चुकीचा सल्ला दिला नाही, कुणाकडूनही 1 रुपया मिळावा अशी अपेक्षा धरली नाही. अगदी समाजाच्या शेवटच्या माणसाला प्रामाणिक रीतीने सल्ला देणं, होईल तेवढं सहकार्य करणं आणि त्याला मोठं करण्यासाठी मदत करणं हे काम त्यांनी केलेलं आहे. सर्वप्रथम ते किल्लारीतल्या लोकांना मदत करायचे, पुन्हा औसा तालुक्यातल्याला करायचे, लातूर जिल्ह्यातल्याला करायचे, मराठवाडा आणि महाराष्ट्रातल्या म्हणजे जे कुठं ते जातील आणि प्रवासात असतील आपल्याकडचा माणूस म्हणून ते त्याला सहज रीतीने सहकार्य करतात. म्हणूनच जमादार साहेबांसारखी माणसं मागच्या 8 दशकापासून या 9व्या दशकामध्ये पदार्पण करतायत. मी असं म्हणेन की 100, 11वं दशक, 12वं, 13वं असे अनेक दशकं त्यांनी बघायला पाहिजेत. कारण पुढच्या पिढीला सुद्धा जुन्या काळातली माणसं किती प्रेमळ होती, किती माणुसकीची होते हे समजेल. आणि खरं तर जमादार हे त्यांचं अण्णा खूप शोभतं बरं. आज माणुसकीच्या पोलीस स्टेशनला अशा सरहदी जमादाराची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे. म्हणूनच लाखो शुभेच्छेसह पुढच्या 50 वर्षामध्ये आम्हाला तुम्हाला पुढच्या वाढदिवसामध्ये सहभागी होता यावं, यासाठी आपणाला आरोग्य, धन, संपदा या सर्वांसह हार्दिक शुभेच्छा देतो. मी तुमचा स्नेही कमलाकर सावंत, किल्लारीकर. धन्यवाद. नमस्कार, मी अजय माढेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचा सचिव. सर्वात प्रथम मी मनोहर जमादार साहेबांना त्यांच्या 84व्या वर्षाच्या निमित्तानं खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद यासाठी की त्यांनी मला हा व्हिडिओ पाठवण्यास आमंत्रण दिलं. त्याचप्रमाणे हा त्यांचा 84वा वाढदिवस सहस्त्रचंद्र दर्शन त्यांचे नातेवाईक करणार असतील तर त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या नातेवाईकांना पण अतिशय चांगला हा सोहळा व्हावा हीच इच्छा. श्री मनोहर पंतांची ओळख माझी झाली म्हणजे ती ज्येष्ठ नागरिक संघातच झाली. ज्येष्ठ नागरिक संघामध्ये ते नियमित येतात. आजसुद्धा नियमित त्यांचं दर गुरुवारी येणं असतं. आल्यावर ते हसतमुखाने नेहमी हस्तांदोलन करतात आणि आमचे जे कार्यक्रम होतात गुरुवारचे त्याबद्दल अतिशय चांगले अभिप्राय देतात. आणि हसतमुख चेहरा, नेहमी चेहऱ्यावर हास्य. आणि खरं तर सांगायचं 84वा वाढदिवस आहे हे त्यांना सांगूनसुद्धा कोणाला खरं वाटणार नाही. तशी त्यांची माझी जास्त ओळख नाही, मात्र ते नेहमी त्यांच्या घरी बोलवत, त्यांच्या लातूरला वगैरे त्यांचं नेहमी मला आमंत्रण असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही निवडणूक निवडून आलो, जिंकून आलो निवडणूक ज्येष्ठ नागरिक संघाची,
तेव्हा त्यांना आनंद झाला होता. माझं त्यांनी खूप कौतुक केलं. ते म्हणाले नवीन तरुण अशी टीम आलेली आहे असं ते म्हणाले. माझं नंतर विकास साठेसाहेब आमचे जे अध्यक्ष निवडून आले होते त्यांचंही त्यांनी खूप कौतुक केलं. अशी आमची ओळख तशी फार घनिष्ठ अशी म्हणता येणार नाही. इथे आल्यावरच नेरूळमध्ये आल्यावरच आमची ओळख झालेली आहे आणि आता मात्र संबंध याच्या पुढे अजून दृढ होतील असं एकंदरीत वातावरण आहे. कारण त्यांची हजेरी असते दर गुरुवारी. तर परत एकदा 84व्या वर्षाच्या त्यांना मी शुभेच्छा देतो आणि 100 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभो हीच इच्छा व्यक्त करून मी माझा आजचा हा व्हिडिओ संपवतो. मी नागोराव रावले, माझे मित्र श्री मनोहर जमादार यांचा 22 मे 2026 रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. मी आणि श्री जमादार हे 1995 पासून सोबत आहोत आणि आमचा दररोज कॉन्टॅक्ट असतो. मी त्यांच्यासोबत SBI किल्लार येथे काम करत होतो. मी काम करत असताना त्यांचे मला बँकेमध्ये भरपूर मार्गदर्शन लावले. त्यांच्या बोलक्या मनमिळावू स्वभावामुळे ते खूप प्रसिद्ध झाले व त्यांच्या हार्डवर्करमुळे बँकेची खूप प्रगती झाली आहे. तरी मी त्यांना त्यांच्या सहस्त्र चंद्रदर्शनानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो व ईश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य देऊ.